अलाहाबादच्या महाकुंभ मेळ्यामध्ये करोडो वर्षापासून असे कुंभमेळे आयोजित होत असतात की जे देशभरामध्ये 4 ठिकाणी होतात, ज्याच्यामध्ये नाशिक आहे, उज्जैन आहे, प्रयागराज आहे आणि हरिद्वार आहे. सुदैवानं त्यातलं एक गाव महाराष्ट्रातलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असं म्हणाले की तिथं जाऊन डुबकी मारल्यानं हे पोट भरतं का, गरिबी दूर होते का आणि भूक मिटते का. अरे भाई, गंगा में डुबकी लेने से गरीबी दूर होती क्या? आपको खाना मिलता पेट को. आता काँग्रेसच्या लोकांना नेमकं काय समस्या आहे हे आजपर्यंत भारतातल्या जनतेला कळालं नाही की हे जाणीवपूर्वक भारतीय संस्कृतीच्या विरोधात बोलतात का, जाणीवपूर्वक हिंदू धर्माला बोलतात का, हिंदू धर्मांच्या सणाला आणि उत्सवाला टार्गेट करतात का, आणि जाणीवपूर्वक सनातन संस्कृतीच्या बाबतीमध्ये बोलतात का. कारण असं बोललं म्हणजे भारतातला एक ठराविक वर्ग म्हणजे अगदी मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे खुश होतील असं त्यांचं समज आहे. वास्तविक असं होत नाही. परंतु त्यांना कालच्या लोकसभेमध्ये जे काही वोट जिहाद वगैरे असं वाटलं की आपण जरा मुस्लिमांची बाजू घ्यायची तर कशी घ्यायची, तर सारखं आपण हिंदूंना जोडपत राहायचो. याचा परिणाम असा झाला की सगळ्या जगामध्ये भक्तीचा मेळा आहे. अक्षरशः या कुंभमेळ्यामध्ये 2.5 लाख करोड इतकं अर्थशास्त्र सुधारलंय. जवळपास 40 कोटी लोक मेळ्याच्या निमित्तानं प्रयागराजमध्ये येतील अशी चिन्ह आहे. या निमित्तानं प्रयागराज आणि एकूण उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त बळकटी मिळणार आहे. अर्थशास्त्रज्ञाच्या दृष्टीनं 1% GDP वाढलाय. फक्त कुंभमेळ्यासाठी लाखो पर्यटक परदेशातून आले, व्हिसा काढून आले, परकीय चलनाची गंगाजळी वाढली आणि जगातून लोक येत असताना सगळ्या म्हणजे अगदी ते स्टीव्ह जॉब्स वगैरेचे रशिया अमेरिकेतून लोक येऊन ठिकठिकाणी तंबू लावून भारतातून आणि जगातून सगळे वेगळ्या वेगळ्या जाती धर्माचे लोक येऊन म्हणजे अगदी मुस्लिमांची सुद्धा मागणी होती की आम्हाला कुंभमेळ्यामध्ये येऊ द्या, आम्हाला येऊ द्या. आणि आता हे सगळं असताना काँग्रेसचे अध्यक्ष खरं म्हणजे वयोवृद्ध माणसाच्या अशा काही स्टेटमेंटवर खरं म्हणजे लक्ष द्यायला नाही पाहिजे. पण असे वयोवृद्ध जर काँग्रेसचे अध्यक्ष असले, पदाधिकारी असले तर त्यांचं महत्त्व वाढतं त्या स्टेटमेंटचं. आणि त्यांनी जेव्हा असं स्टेटमेंट केलं तेव्हा त्याच्या पुढे जाऊन अजून एक अधिकृत लाईन अशी ओढली की माझ्या या वक्तव्यामुळं जर कुणाचं भावना ठेस लागल्या असतील, दुखावल्या असतील, म्हणजे माझ्या दुखावणारच नाही आहेत, कुंभमेळ्याला मी नाव ठेवणार, तिथं डुबकी मारणार, म्हणजे जेव्हा आम्ही त्याला गंगा स्नान म्हणतो, अमृत कुंभ म्हणतो, तेव्हा हे त्याला डुबकी म्हणणार. आणि अशा परिस्थितीमध्ये असं म्हणणार की जर कुणाच्या दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो. आहत हुई हो तो वो उस बात के लिए माफी मांगते, मतलब साफ हो गया कि उनकी भावना यह नहीं है, उनकी भावना आहत नहीं होती. कांग्रेस पार्टी की भावनाएं इरेडिकेशन ऑफ सनातन धर्म अर्थात हिंदू धर्म का समूल नाश इस कॉन्फ्रेंस से जुड़ी हुई हैं. दुनिया की सबसे बड़ी और टेक्नोलॉजिकली सबसे एडवांस कंपनियों में से एक एप्पल के फाउंडर स्टीव जॉब्स की पत्नी लॉरेन पावेल यहां आकर दीक्षा भी ग्रहण कर चुकी है. रशिया और यूक्रेन दोनों के सन्यासी एक साथ एक दूसरे के अपोजिट कैंप लगे हैं और दोनों एक साथ बैठ के हवन कर रहे हैं विश्व शांती के लिए. म्हणजे अगोदर दुखवायचं, त्यांना माहिती आहे की 100 कोटी लोकांच्या भावना दुखावतात, नंतर म्हणायचं. आणि मग हे काही कम्युनिस्ट लोक आहेत, काही समाजवादी लोक आहेत, त्यांना असं वाटतं की हे अशा ठिकाणी फार मोठं संघटन होऊ शकत असतं. आणि मग अशा ठिकाणी या लोकांचं एक समस्या, मग त्याच्या समस्या अशा की या मेळाव्याला थेट विरोध करता येत नाही, मग आपण खर्चाचे विषय काढायचे. पण जगामध्ये जेव्हा जेव्हा अशी गर्दी कुठल्याही निमित्तानं होत असते, मग ते तीर्थयात्रा असो, कुंभ असो, तेव्हा पोलीस आणि प्रशासनाचं काम आहे, देशाच्या सरकारचं काम आहे की तिथली कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहिली. डुबकी असा शब्द वापरून, चढाओढीनं डुबकी मारायलेत हे शब्द वापरून, आणि जेव्हा त्यांनी हे सिद्ध केलं आहे की काँग्रेस ही आता इथून पुढे हिंदुत्व विरोधी पार्टी म्हणून पुढे येणार आहे आणि हीच त्यांची स्ट्रॅटेजी जर असेल तर 2024ला तर काही नाही, म्हणजे 199 तर खासदार आले होते, 2029च्या लोकसभेला आतापासूनच त्यांनी वाट लावायचं ठरवलंय का, तर माझ्यासारख्या हजारो लाखो लोकांची मागणी आहे
ही काही भाजपची मागणी नाही आहे, ही संघाची मागणी नाही आहे, एक हिंदू म्हणून मागणी आहे हजारो लाखो लोकांची, करोडो लोकांची, की काँग्रेसनं थेट माफी मागितली पाहिजे. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांना हे मान्य आहे का खरगेंचं स्टेटमेंट की कुंभमेळ्यातली डुबकी भूक मिटवत नाही, कुंभमेळ्यातली डुबकी पोट भरत नाही आणि कुंभमेळ्यातली डुबकी गरिबी दूर करत नाही, म्हणून तिथल्या डुबकीला फार महत्व नाही, तिथल्या डुबकीला अर्थ नाही, तिथं डुबकी मारण्यापेक्षा तिथं डुबकी मारायची गरज नाही, हे काही जे काही अर्थ निघतात. तर कुंभमेळ्याच्या डुबकीचा शब्द त्यांनी चुकीचा वापरलेला आहे. ही भारताची संस्कृती आहे, हिंदू धर्माची संस्कृती आहे, करोडो वर्षापासून चालत आलेली संस्कृती आहे. आणि तिथं एक आणि मग त्याच्यानंतर मग जेव्हा तिथं काही घटना घडतात. और बड़ी खबर प्रयागराज महाकुंभ से, महाकुंभ में आग लग गई है. शास्त्री पुल, रेलवे पुल के बीच वाले जो क्षेत्र है, जो एरिया है, वहां पर आग लगी. तंबू जळाले, 180 तंबू तिथं जळाले, अग्नितांडव 2दा झालं. मग त्याच्यामध्ये काही कायदा व्यवस्थेचा प्रश्न आहे का, आतंकवादी आहेत का काही, तर हे असल्या स्टेटमेंटमुळे काही लोक बिघडतात का, भडकवतात का. जाणीवपूर्वक जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा कारण नसताना, म्हणजे राम मंदिराच्या वेळेस असे स्टेटमेंट केले, एखादा जाऊन पक्षाचा प्रतिनिधी म्हणून दर्शन करून आला असतं तर चाललं असतं. आता कुंभमेळ्यामध्ये राहुल गांधींनी जाऊन स्नान केलं किंवा मल्लिकार्जुन खरगेंनी जाऊन स्नान केलं किंवा सोनियाजींनी जाऊन स्नान केलं, प्रियंकाजींनी जाऊन स्नान केलं तर चाललं असतं. परंतु त्यांना मुळातच ते केरळमधून निवडून यायचं आहे, तिथल्या ते इत्तेहादुल मुसलमीन या संघटनेच्या मतानं निवडून यायचं आहे. आणि त्यामुळे असे स्टेटमेंट काँग्रेसचे लोक करतायत. काँग्रेसने जाहीर माफी मागितली पाहिजे आणि या त्यांच्या स्टेटमेंटच्या विरोधामध्ये देशामध्ये आगडोंब उसळेल अशी परिस्थिती आहे. त्यांना गावागावात फिरू देणार नाहीत, लोक भाषणं करू देणार नाहीत, हे आता सिद्ध झालंय. परवाच्या एका कार्यक्रमात ते चिडून म्हणत होते की गेट आउट वगैरे असं म्हणत होते. काँग्रेसच्याच एका मेळाव्यात लोक असंच आरडाओरडा करणार. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण देशातल्या लोकांना, म्हणजे काँग्रेसच्या लोकांना सांगू इच्छितो की त्यांनी माफी मागितली पाहिजे. या व्हिडिओच्या संदर्भामध्ये तुमची काही मते असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.